माननीय विधिमंडळाचे नेते आणि राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय मुख्यमंत्री महोदय विचार मांडतील। माननीय सभापती महोदय, महाराष्ट्र विधान परिषदेच्या उपसभापतीपदी या सभागृहाच्या उच्च परंपरा पाळत सभागृहाने एकमताने श्री सचिन अहिर यांची उपसभापतीपदी निवड केली। मी सभागृहाच्या वतीनं त्यांचं अतिशय मनापासून अभिनंदन करतो आणि विरोधी पक्षाचे देखील आभार मानतो की त्यांनी या सभागृहाच्या ज्या काही उच्च परंपरा आहेत त्या परंपराचा मान राखत आपला प्रस्ताव परत घेतला आणि एकमताने या ठिकाणी ही निवड केली। सचिन अहिर आणि आम्ही विधानसभेमध्ये एकत्रितच निवडून आलो होतो 1999 साली आणि त्यांच्यासोबत दीर्घकाळ काम करण्याची संधी देखील मिळाली। त्यामुळे निश्चितपणे जुना परिचय त्यांच्याशी आहे। खरं तर अहिर हा जो शब्द आहे याचा अर्थ गोपालक देखील आहे आणि निर्भीड देखील आहे। आपण जर अहिर या शब्दाचा अर्थ बघितला तर जे कोणाला घाबरत नाहीत, जे निर्भीड आहे अशांना अहिर म्हणतात। आणि मला इतक्या वर्षाचा अनुभवात मी बघितलं की सचिन अहिर साहेब जे आहेत हे निर्भीडपणे काम करणारे व्यक्ती आहेत, दिलखुलासपणे काम करणारे व्यक्ती आहेत, सर्वांशी चांगले संबंध ठेवून आणि त्यातनं जनसामान्यांना कशा पद्धतीनं मदत करता येईल अशा प्रकारचा प्रयत्न हे ते सातत्याने करतात। त्यामुळे या अतिशय महत्त्वाच्या घटनात्मक पदावर आल्यानंतर या सभागृहामध्ये त्या खुर्चीवर बसल्यावर सर्वांना न्याय द्यायचा असतो। प्रत्येकाला वाटतं की मला अधिक न्याय मिळाला पाहिजे, मिळाला नाही तर थोडी नाराजी पण होते। पण सभापतीच्या खुर्चीवर जे बसतात त्यांना प्रसंगी ती नाराजी जी आहे ती सहन करून देखील सर्वांना न्याय द्यायचा प्रयत्न करावा लागतो। खरं तर मी या निमित्ताने आत्तापर्यंत ज्यांनी उपसभापतीचं पद सांभाळलं त्या नीलमताई गोरे यांचं देखील मनापासून अभिनंदन करेन। अतिशय चांगल्या पद्धतीनं या पदाला न्याय देण्याचा प्रयत्न त्यांनी केला। विशेषतः एक संवेदनशील अशा प्रकारचं त्यांचं व्यक्तिमत्व असल्यामुळे ज्यावेळेस महिलांचे अत्याचार, दलित पीडित शोषित बालकं यांच्या संदर्भातले प्रश्न आले त्यावेळी प्रसंगी थोडी कठोर भूमिका घेत त्यांनी योग्य ते निर्देश देखील दिले। आणि निश्चितपणे मी असं म्हणेन की थोडा जो काही एक संघर्षाचा काळ होता त्याही काळात उत्तमपणे सगळी भूमिका त्यांनी निभावली आणि म्हणून निश्चितपणे उपसभापती या पदावर काम करताना त्या पदाचा मान राखण्याचं काम, मान वाढवण्याचं काम हे या ठिकाणी नीलमताईंनी केलेलं आहे, म्हणून त्यांचंही मी अतिशय मनापासून अभिनंदन करतो। खरं तर या पदाची परंपरा अतिशय उंच अशा प्रकारची आहे। एक मोठ्या नेत्यांची मांदियाळी ही या उपसभापती पदावर आपण यापूर्वी देखील बघितलेली आहे। रासू गवई साहेब ज्यांनी नंतर सर्वाधिक काळ सभापती पद देखील या ठिकाणी भूषवलं तेही या ठिकाणी उपसभापतीपदी होते। सूर्यबांजी वाडणे असतील, नासफ फरांदे असतील, अलीकडच्या काळामध्ये वसंतराव डावखरे साहेब असतील, अनेक वर्ष वसंतराव डावखरे साहेबांनी
या पदावर त्या ठिकाणी कार्य करत असताना सर्वपक्षीय अशा प्रकारचं त्या ठिकाणी एक प्रेम किंवा जिव्हाळा हा निर्माण करून दाखवला. खरं म्हणजे जर सगळी नावं घेतली तर एक मोठी नावांची मांदियाळी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. आणि सचिन भाऊंचं देखील आपण जर कारकीर्द बघितली तर चळवळीतनं तयार झालेला कार्यकर्ता अशा प्रकारची सचिन भाऊंची कारकीर्द राहिली आहे. 1993 साली राष्ट्रीय मिल मजदूर संघाचे त्या ठिकाणी कार्यकर्ते म्हणून त्यांनी सार्वजनिक जीवनाची सुरुवात केली. आणि त्यानंतर जे आपले मिल मजदूर आहेत, गिरणी कामगार आहेत, त्यांचे प्रश्न असतील, विविध ठिकाणचे कामगारांचे प्रश्न असतील, असे अनेक प्रश्न सातत्याने मांडत कामगार क्षेत्रामध्ये आणि सामाजिक क्षेत्रामध्ये त्यांनी आपलं बस्तान बसवलं. अनेक युनियन्स त्या ठिकाणी सुरू केल्या. 1996 पासनं महाराष्ट्र राज्य राष्ट्रीय कामगार संघाचं नेतृत्व देखील सचिन भाऊंकडे त्या ठिकाणी आलेलं आपण बघितलं. आणि अशा पद्धतीनं नेतृत्व त्यांचं त्या ठिकाणी उदयास येत असताना 1999 साली महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये ते आमदार म्हणून निवडून आले. आणि त्यानंतर 99 असेल, 2004 असेल, 2009 असेल, असं सलग 3 वेळा महाराष्ट्र विधानसभेमध्ये ते निवडून आले. आणि 2009 साली त्यांना राज्यमंत्री म्हणून काम करण्याची संधी मिळाली. त्यावेळी अशोकराव चव्हाणांचं सरकार आणि नंतर पृथ्वीराज बाबांचं सरकार, या दोन्ही सरकारमध्ये राज्यमंत्री म्हणून ते काम करत होते. गृहनिर्माण, सामाजिक न्याय, खनिकर्म, पर्यावरण, आदिवासी विकास अशी अनेक खाती, या खात्यांचं काम त्यांनी केलं. आणि आम्ही देखील विरोधी पक्षाचे आमदार म्हणून ज्यावेळी प्रश्न उपस्थित करायचो त्यावेळी समर्पक उत्तर देणारा मंत्री म्हणून त्यांच्याकडे बघितलं जायचं. कुठल्याही विषयाचा योग्य अभ्यास करून त्या विषयाला न्याय कसा देता येईल अशा प्रकारचा त्यांचा प्रयत्न असायचा. अनेक वेळा एखादा महत्त्वाचा प्रश्न आमचा असेल तर तुमची काय अपेक्षा आहे अशी चर्चा देखील ते करायचे, की जेणेकरून उत्तरामध्ये सकारात्मकता आली पाहिजे आणि प्रश्न सुटले पाहिजेत. आणि म्हणूनच मला असं वाटतं की या सगळ्या खात्याचं कामकाज पाहत असताना त्यांचा सभागृहातला परफॉर्मन्स हा देखील अतिशय चांगला होता, अभ्यासू होता आणि सर्वांना न्याय देणारा अशा प्रकारचा तो होता. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मुंबईचे अध्यक्ष म्हणून त्यांनी एक कार्यकाळ गाजवला आणि मोठ्या प्रमाणात पक्षाचा विस्तार करण्याचं कार्य त्यांनी केलं. पुढे त्यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश घेतला. 2019 साली खरं म्हणजे ते निवडणूक लढतील असं त्या ठिकाणी चाललं होतं, पण जी काही पक्षातली परिस्थिती होती त्याच्यामुळे त्यांनी निवडणूक न लढण्याचा निर्णय घेतला. सुनील शिंदे साहेबही होते, सचिन भाऊही होते, पण पक्ष नेतृत्वाला त्या ठिकाणी संधी मिळाली पाहिजे म्हणून मग हे दोन्ही आमचे मित्र या ठिकाणी विधान परिषदेमध्ये आले. आणि विधान परिषदेमध्ये आल्यानंतरही खरं म्हणजे जो काही पहिले उद्धवजीचा काळ होता, नंतर मग शिंदेसाहेब, मी, अशा काळामध्ये ज्या जी त्यांच्यावर जबाबदारी आली त्या जबाबदारीला न्याय देण्याचा प्रयत्न त्यांनी केला. विरोधी पक्षामध्ये असताना सातत्याने मुंबईचे प्रश्न, मिल कामगारांचे प्रश्न आणि महाराष्ट्रातील एकूणच कामगार चळवळीचे प्रश्न हे सातत्याने त्यांनी या ठिकाणी मांडले. आणि म्हणून मला असं वाटतं की खऱ्या अर्थानं
एक प्रगल्भता नेतृत्वातली ही आपल्याला पाहायला मिळाली. खरं तर सचिन भाऊंनी सुरू केलेली संकल्पची दहीहंडी ही देखील मुंबईमधली एक अत्यंत आकर्षण असलेली अशा प्रकारची दहीहंडी ठरली आणि त्यातनं त्यांच्या संपूर्ण जे काही संघटन गुण आहेत ते आपल्याला त्याही माध्यमातून पाहायला मिळाले. सामाजिक क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात ते कार्य करतात. वेगवेगळ्या पद्धतीनं लोकांना मदत करण्याचा प्रयत्न करतात. वैद्यकीय क्षेत्रामध्ये ते काम करतात आणि मला असं वाटतं की एक अष्टपैलू नेतृत्व म्हणून त्यांच्याकडे आपल्याला पाहायला मिळतं. आणि मूळ सचिन भाऊंचं नेतृत्व हे पवार साहेबांकडे तयार झालेलं असल्यामुळे योग्य वेळी गोल कसा मारला पाहिजे याचा नेमका अनुभव त्यांच्याकडे आहे. राजकारणामध्ये भाई योग्य वेळी योग्य निर्णय करणं हे महत्त्वाचं असतं. आणि मला असं वाटतं की माननीय शिंदे साहेबांच्या नेतृत्वात ही जी काही या ठिकाणी हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची जी काही शिवसेना आहे त्या शिवसेनेच्या सोबत, कारण ते जेव्हा सभागृहात आले त्यावेळी भले इथे चिन्ह नसतं पण तेव्हा धनुष्यबाणच होता की नाही, त्याच्यावरच आलेले आहेत. म्हणजे हां, तुम्ही मतदान केलं त्यांना, त्याच्यामुळे असा काही बदल घडलेला नाही आहे. आणि मला याचा विश्वास आहे की त्यांच्या निवडीनंतर फारसा कोणी प्रश्नही विचारणार नाही, कारण ते सगळे प्रश्न जेव्हा निलंबतही झाल्या होत्या त्यावेळी परबसाहेब विचारले गेले होते. आणि मला आजही आठवतं की 18 जुलै 2023ला या सगळ्या प्रश्नांची उत्तरं इथे मी सभागृहात दिलेली आहेत. त्याच्यामुळे आता तसं सगळी क्लॅरिटी आपल्याकडे आहे की बाबा त्यांचा निर्णय योग्य आहे का अयोग्य आहे का कुठल्या डिफेक्शनमध्ये आहे, असं काहीच नाही आहे. नीट कायदेशीर अशा पद्धतीनं ते उपसभापती झालेत आणि आपण मोठं मन दाखवून सगळ्या परंपराचं पालन करत या ठिकाणी त्यांची निवड केलेली आहे. त्यामुळे आता हे सगळे प्रश्न गौण झालेले आहेत. आता त्यांच्यावर ही जबाबदारी आहे की या सभागृहामध्ये सर्वांना संधी मिळेल, सर्वांचा मान राहील, सभागृहाचं कामकाज योग्य पद्धतीनं चालेल अशा पद्धतीनं त्यांचा कार्यकाळ असेल. आणि त्यांचा एकूण स्वभाव पाहता, माझे इतके वर्षाचा त्यांच्याबद्दलचा अनुभव पाहता मी निश्चितपणे सांगू इच्छितो की या पदाला ते न्याय देतील आणि एक सर्वांना समजून घेणारा उपसभापती म्हणून ते निश्चितपणे आपली कारकीर्द यशस्वीपणे या ठिकाणी पूर्ण करतील हा विश्वास मी व्यक्त करतो. पुन्हा एकदा आपल्या सभागृहाच्या वतीनं, महाराष्ट्राच्या जनतेच्या वतीनं मी त्यांना मनपूर्वक शुभेच्छा देतो. सचिन भाऊ, आपली ही कारकीर्द यशस्वी व्हावी आणि आपण असंच पुढे पुढे जात राहावं अशी ईश्वरचरणी प्रार्थना करून पुन्हा एकदा आपल्याला आपलं अभिनंदन करतो आणि हा अभिनंदनाचा प्रस्ताव या ठिकाणी मांडतो. धन्यवाद. जय